देशात राष्ट्रीयकृत बँकांचं आणि खाजगी सहकारी बँकांचं जाळं मोठ्या प्रमाणात उभारलं गेलेलं असताना देखील आजही सर्वसामान्य माणूस हा पतसंस्था किंवा अर्बन निधी अथवा मल्टीस्टेटच्या मोहजाळात अडकून आपल्या स्वतःवर दुःखाचा डोंगर उडवून घेतोय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। एकट्या बीड जिल्ह्याने गेल्या 2 ते 3 वर्षात जवळपास 15 ते 20 हजार कोटी रुपयांचा फसवणुकीचा प्रकार सहन केलाय। हजारो लोक देशोधडीला लागले, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले, अनेकांनी मृत्यूला कवटाळले आणि हे आम्ही वारंवार सांगतोय। त्याचं कारण म्हणजे गेवराई येथील छत्रपती मल्टीस्टेटच्या मुख्य शाखेच्या दाराला गळफास घेऊन सुरेश जाधव नावाच्या एका व्यक्तीनं आत्महत्या केली। याला जेवढे हे पतसंस्था, मल्टीस्टेट आणि अर्बन निधीचे माजलेले मालक जबाबदार आहेत, तेवढीच ठेवीदार आणि जनता देखील जबाबदार आहे हे निश्चित। याच विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत, तेव्हा कुठेही जाऊ नका। न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर, न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मंडळी, आपण जो काही 10-20 रुपये पैसा कमवतो किंवा आपण जे काही कष्ट करतो ते आपले आई वडील, आपले लेकरं बाळ, आपली पत्नी हे सुखी व्हावेत म्हणून आपला आजचा जो काही वर्तमान आहे किंवा आपला जो भूतकाळ आहे तो यापेक्षा वाईट होता किंवा आहे त्यापेक्षा चांगले दिवस यावे यासाठी माणूस काबाड कष्ट करतो, रक्ताचं पाणी करतो आणि या रक्ताचं पाणी केल्यानंतर जो काही 4-2 रुपये तो गाठीला बांधतो, तो पैसा तो बँकांमध्ये सुरक्षित हातात ठेवण्याचा प्रयत्न करतो। पण लोकांची दुखती नस ओळखून हे पतसंस्थावाले, मल्टीस्टेटवाले किंवा अर्बन निधीवाले अक्षरशः नंगा नाच करतायत। म्हणजे 60-65 हजार रुपये मोजले ना, दिल्लीला एक प्रपोजल पाठवायचं, 60-65 हजार रुपये खर्च करायचे आणि एका कुठल्या तरी गाड्यामध्ये अक्षरशः पत्र्याच्या शेडमध्ये सुद्धा अर्बन निधी नावानं दुकान थाटायचं। ही सरळ सरळ पतसंस्था किंवा अर्बन निधी अथवा मल्टीस्टेट वाल्यांची सरकारी दरोडेखोरी आहे। हे सरकारी सावकार आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। गेल्या 2-3 वर्षात बीड जिल्ह्यामध्ये ज्या प्रमाणात या मल्टीस्टेट किंवा पतसंस्था अथवा अर्बन निधीवाल्यांनी धिंगाणा घातलाय, अगदी एसटीडी पीसीओ जशी उघडायचे ना तशा अर्बन निधी गल्ली बोळात सुरू झालेले आहेत, पतसंस्था गल्ली बोळात सुरू झालेल्या आहेत। 4-2 पैसे तुमच्याकडे आले, तुम्ही थोडंसं एखादी गाडी घोडी घेऊन फिरायला लागलात की तुम्ही लगेच एखादी अर्बन निधी अथवा मल्टीस्टेट उघडायची किंवा पतसंस्था उघडायची आणि या माध्यमातून लोकांच्या पैशावर, आईजीच्या जीवावर बाईजी उदार जसं म्हणतात ना, तसं लोकांच्या पैशावर ऐश करायची। मोठमोठ्या गाड्या घ्यायच्या, मोठमोठ्या इमारती विकत घ्यायच्या, प्लॉटिंगचा धंदा असो, साखर कारखानदारीसारखा किंवा गुळाच्या कारखान्यासारखा धंदा असो किंवा वेगवेगळ्या व्यवसाय असो, तेलाचे उद्योग असोत अथवा रिफायनरी असो, दूध प्रोडक्ट्स असोत, अनेक उद्योगामध्ये लोकांचा हा पैसा गुंतवायचा। बरं, लोकांची शॉर्ट टर्म मेमरी असते हो। लोकांना अनेक चिटफंड घोटाळ्यांमध्ये यापूर्वी अनेकदा चरपटा बसलेला आहे, लोकांची फसवणूक झालेली आहे। अगदी संजीवनी नावाची एक स्कीम होती त्यामध्ये किंवा संचयनी नावाची एक स्कीम होती, त्यामध्ये देखील लाखो करोडो लोक बुडाले, देशोधडीला लागले। सहारा सारखा स्कॅम हा आजही लोकांच्या लक्षात आहे, पण त्यातून काही धडा घेतलाय का? निश्चितपणे नाही। लोक पुन्हा परत एखादी नवी पतसंस्था, मल्टीस्टेट किंवा एखादी अर्बन निधी उभा राहिली की त्याच्या जाळ्यात अडकतात। पाहुणे रावळे, गोतावळे, नाते गोते हे सगळे गोळा केले जातात आणि त्या माध्यमातून लोकांना अक्षरशः देशोधडीला लावण्याचं काम हे लोक करतात। असाच एक प्रकार गेवराईमध्ये उघडकीस आलाय। छत्रपती मल्टीस्टेट या गोंडस नावाखाली संतोष भंडारी या व्यक्तीनं
एक मल्टी स्टेटची चेन उभा केली. बरं, ही चेन उभा करताना छत्रपती हे नाव दिलं. या नावाला तरी यांनी जागायला पाहिजे होतं ना. म्हणजे ज्या छत्रपतींनी आपली पूर्ण हयात ही रयतेची सेवा करण्यासाठी, रयतेचे संरक्षण करण्यासाठी, त्यांच्या मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी घालवली आणि स्वराज्य निर्माण केलं, त्याच छत्रपतींच्या नावानं या संतोष भंडारीनं जी पतसंस्था किंवा मल्टी स्टेट उभारली ना, त्यातून केवळ आणि केवळ खाजगी सावकारकीच पोचली गेली. हा संतोष भंडारी हा बाउन्सर घेऊन फिरायचा. बाउन्सर म्हणजे गेवराईमध्ये कुणालाही, गेवराईतल्या गल्ली बोळातल्या पोराटोरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत कुणाला विचारलं ना संतोष भंडारी हे काय व्यक्तिमत्व आहे, तर कुणीही सांगलो की त्याचा इतिहास, त्याचा भूतकाळ हा काय होता. आणि आज हाच संतोष भंडारी टाय, सूट, बूट, अगदी हेअरस्टाईल वेगळी आणि मर्सिडीज सारख्या गाड्या घेऊन जेव्हा फिरतो ना, तेव्हा गेवराईकरांना देखील आश्चर्य वाटतं की अरे हा कालचा संतोष भंडारी, याचे वेगवेगळे धंदे होते, सगळे कुटाने करायचा, आणि आज हा एवढा कस काय पैसेवाला झाला. पैसेवाला व्हायला त्याने एक शॉर्टकट शोधला, मल्टी स्टेट नावाचा. या छत्रपती मल्टी स्टेटच्या माध्यमातून रोज जेवढे पैसे जमा व्हायचे ना, तेवढे पैसे हे महाशय वेगवेगळ्या 1 नंबरच्या 2 नंबरच्या अशा उद्योगामध्ये गुंतवायचे आणि तिथून रोज तासाला सावकारकी असल्याप्रमाणे पैसा गोळा केला जायचा. त्या माध्यमातून मग हे शानशौक केले जायचे. लोकांच्याच पैशावर लोकांनाच उल्लू बनवण्याचं काम संतोष भंडारी हा करत होता. म्हणजे हा दुसरा सुरेश कुटे होण्याच्याच मार्गावर होता. सुरेश कुटेने सुद्धा हेच केलं, अर्चना कुटेने सुद्धा हेच केलं, साईरामच्या व्यक्तीने सुद्धा हेच केलं, किंवा शिंदेने जिजाऊ पतसंस्थेच्या माध्यमातून हेच उद्योग केले. त्याच पावलावर पाऊल ठेवत संतोष भंडारीनं देखील लोकांना लुबाडण्याचं काम केलं. आणि त्याचा अतिरेक एवढा झाला की स्वतःच्या लेकीच्या लग्नासाठी ठेवलेली ठेव वेळेवर मिळत नाही, लेकीचं लग्न मोडायची वेळ आली. त्यामुळं सुरेश जाधव नावाच्या एका व्यक्तीनं अक्षरशः या पतसंस्थेच्या कार्यालयाच्या गेटला गळफास घेऊन आत्महत्या केली. हो, पोरगी ढसाढसा रडत होती, बायको ढसढसा रडत होती. म्हणजे ज्या पैशापायी तिचं कुंकू हिरावलं गेलंय, तिचं कपाळ पांढरं झालंय ना, तर हे पैसे ज्यांनी कुणी लुबाडलेत ना, त्याला अगोदर चापकाचे फटके दिले पाहिजे, सुंदरीचे फटके दिले पाहिजे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली पाहिजे, अशी मागणी या कुटुंबाची आहे. म्हणजे हे जे पतसंस्थावाले किंवा मल्टी स्टेटवाले आहेत ना, यांनी एवढा माज केलाय, इतका अतिरेक केलाय. म्हणजे ज्ञानराधामध्ये पैसे अडकले म्हणून महारुद्र माडेकर नावाच्या एका व्यक्तीनं देखील बिंदुसरा तलावामध्ये उडी घेऊन आपलं जीवन काही महिन्यांपूर्वी संपवलं होतं. असे किती जीव हे मल्टी स्टेटवाले घेणार आहेत आणि सरकार यांच्यावर काही कारवाई करणार आहे का? म्हणजे कुणी पतसंस्थेचं प्रपोजल दिलं किंवा मल्टी स्टेटचं प्रपोजल दिल्यानंतर त्याला परमिशन द्यायला पाहिजे, त्याच्यावर एक सहकार खात्याचा किंवा आरबीआयचा काही वॉच असायला पाहिजे का, त्यांना काही बंधनं असायला पाहिजेत का, हे कधी ठरणार आहे? हजारो लोकांचे जीव गेल्यानंतरही जर का सरकारला जाग येणार नसेल आणि मल्टी स्टेटच्या या मायाजाळात जर का सर्वसामान्य माणूस हा पुन्हा एकदा अडकला जाणार असेल आणि त्याचा जर का जीव जाणार असेल, तर याचा विचार सरकारने देखील करायला पाहिजे. संतोष भंडारी सारखी जी काही श्वापदं आहेत ना, जी मेलेल्या मड्याच्या टाळूवरचं लोणी सुद्धा खायला कमी करत नाहीत ना, यांना अगोदर आत्महत्येस प्रवृत्त केलं किंवा आत्महत्येस जबाबदार म्हणून अटक करायला पाहिजे आणि यांना सुद्धा तुरुंगात खडी फोडायला पाठवून फासावर लटकवलं पाहिजे. सुरेश कुटे आज अत्यंत आरामात जेलमध्ये जाऊन बसलेला आहे. त्याची बायको आयुष आरामात करत त्याच्या पोराला घेऊन फिरते. पोलिसांना सुद्धा कदाचित हे माहीत असेल, पण पोलीस काही करतायत का? नाही, कारण सुरेश कुटेला अटक केली, त्यांची जबाबदारी संपली. अरे पण त्या लोकांनी ज्यांचे पैसे 3,500-4 हजार कोटी अडकलेत ना, ते पैसे कधी मिळणार? गेल्या 3 वर्षामध्ये बीड जिल्ह्याचा जर का पूर्ण अभ्यास केला ना, तर साधारणपणे 10 मल्टी स्टेट पतसंस्था किंवा अर्बन निधी सारख्या छोट्या छोट्या जे काही पतपेढ्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत आणि जवळपास 10 ते 15 हजार कोटी रुपये हे लोकांचे बुडाले आहेत, अडकले आहेत. त्यामुळंच आमचं म्हणणंच एवढं आहे की आणखी किती सुरेश जाधव यांचा बळी प्रशासनाला घ्यायचा आहे, सरकारला घ्यायचा आहे, याचा विचार सरकारनं आणि प्रशासनानं करावा आणि
तातडीनं संतोष भंडारी असेल, अर्चना कुटे असतील किंवा इतरही आरोपी असतील यांना अटक करून कारवाई करणं अपेक्षित आहे. धन्यवाद.